मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची एक नवीन अपडेट आलेली आहे, ती आपण पाहूयात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्यासाठी मोहीम राबवावी, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे ह्या म्हणाल्यात. तर चला पाहूयात आपण खाली. मुंबई दिनांक 13 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वितरण येत्या 17 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. दिनांक 31 जुलैपर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थी महिलांना आधार जोडणी केलेल्या त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ मिळणार आहे. म्हणजे जी काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे त्याचा लाभ आपल्याला 17 ऑगस्ट रोजी मिळणार आहे आणि ज्यांनी 31 जुलैच्या आधी फॉर्म भरलेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. आणि ज्यांचे बँकला आधार कार्ड लिंक आहे त्या बँकमध्ये त्यांना पैसे मिळणार आहेत. ज्या पात्र महिलांच्या बँक खात्याशी आधार जोडणी झालेली नाही अशा लाभार्थ्यांचे बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घेण्यासाठी जिल्ह्यात विशेष शिबिरांचे आयोजन करावे. आधार जोडणी झाल्यावर या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेचा लाभ मिळणार आहे, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज येथे सांगितले आहे. म्हणजे तुमचं जर आधार कार्ड बँकेला लिंक नसेल ते करून घ्यायचं आहे. ते केल्याच्या नंतर तुम्हाला त्या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर चला आपण खाली आणखी पाहूयात काय म्हणतात. या योजनेत आत्तापर्यंत 1,35,00,000 लाभार्थ्यांची यादी तयार झाली आहे. 1,35,00,000 लाभार्थी याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. या योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात DBTद्वारे लाभ जमा करण्यात येणार आहे. म्हणजे या जेवढे सहभागी झालेत यांना त्यांच्या DBTद्वारे यांच्या बँकमध्ये पैसे भेटणार आहे. DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, याच्याद्वारे तुम्हाला पैसे येणार आहेत. पात्र झालेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे 27,00,000 लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेलेले नाहीत. म्हणजे जे काही 1,35,00,000 लाभार्थी आहेत त्यांच्यापैकी 27,00,000 लाभार्थ्यांची आधार कार्ड बँकेला लिंक नाही आहे. या लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहीम प्रत्येक जिल्ह्यात राबवावी. कोणताही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. त्यासाठी जिल्हास्तरीय बँकर्सची मदत घेण्यात यावी. येत्या 17 ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घ्यावेत, अशा सूचना तटकरे यांनी दिल्या. आता पुढे पाहूयात. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दिनांक 31 ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे. म्हणजे 31 ऑगस्टपर्यंत ही तुम्हाला वाटत असेल की ही अंतिम मुदत आहे, पण नाही, ह्याच्या पुढे सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येणार आहेत, अर्ज करता येणार आहेत. दिनांक 31 ऑगस्ट नंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. 31 ऑगस्टच्या नंतर जरी तुम्ही फॉर्म भरला तरी तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे, असेही तटकरे यांनी सांगितले. तर खाली पाहूयात. बँक खात्याशी आधार क्रमांक जोडल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना मिळणार लाभ. म्हणजे तुम्ही जर बँक कार्ड बँक खात्याशी जोडलं तरी तुम्हाला या योजनेचा लाभ भेटणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेल्या व बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात येत्या 17 ऑगस्ट रोजी लाभाचे 2 हप्ते मिळणार आहेत. म्हणजे तुम्हाला जे काही 2 हप्ते आहेत त्या 2 हप्त्याचे पैसे मिळणार आहेत. परंतु ज्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेले नाही अशा पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्याशी आधार क्रमांक जोडले गेल्यानंतर लाभाची रक्कम मिळणार आहे. म्हणजे तुमच्या जर बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसेल तर लिंक करून घ्या. लिंक केल्याच्या नंतर तुम्हाला या योजनेचा म्हणजे या जे काही हप्ते तुमचे राहतील ते तुम्हाला सर्व मिळणार आहेत. जी काय हप्त्याची रक्कम आहे ती मिळणार आहे. कोणतेही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाहीत. कोणतेही म्हणजे तुम्हाला इथे सांगितलं आहे कोणतेही जे काही लाभ या योजनेचा लाभ घेत आहेत ते या योजनेपासून वंचित राहणार नाहीत. 17 ऑगस्ट रोजी लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांनी आपले बँक खात्याशी तातडीनं आधार क्रमांक जोडून घ्यावेत, असे आवाहन तटकरे यांनी यावेळी केले. तुम्ही खाली पाहू शकता. 1 ऑगस्ट नंतर ज्यांनी फॉर्म भरले आहेत त्यांच्यासाठी ही सूचना आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दिनांक 1 ऑगस्ट नंतर येणाऱ्या अर्जाच्या मान्यतेची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे. म्हणजे ज्यांनी 1 ऑगस्टच्या नंतर फॉर्म भरले आहेत त्यांची प्रक्रिया आता उद्यापासून चालू होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्जांचे छाननीसाठी सुधारित ॲप्लिकेशन तयार केले आहे. म्हणजे जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्जांची छाननी करण्यासाठी एक नवीन ॲप्लिकेशन तयार केले आहे. अर्जासंबंधी प्रक्रिया करण्यासाठी
स्थानिक स्तरावर अधिकारी देण्यात आले आहेत। यासंबंधी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून हे नवीन ॲप्लिकेशन वापरण्यात सोपे आहे। म्हणजे जे काही ते ॲप्लिकेशन बनवलं आहे ते सोपं जाणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे। या ॲप्लिकेशनमध्ये वार्डस्तरीय विधानसभा निहाय आकडेवारी उपलब्ध होणार आहे असे श्री यादव यांनी यावेळी सांगितले आहे। म्हणजे जे काय वार्ड आहे तुमचा त्या वार्डासहित तुमची जी काही नाव किंवा ते नंबर आहे ते उपलब्ध होणार आहेत। मित्रांनो, ही होती एक महत्त्वपूर्ण अपडेट। मित्रांनो, ही व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।